ह्या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, आज दिवसभरात कोर्टात काय काय झालेलं आणि कोर्टानं काय म्हटलंय स्पष्टपणे? ज्ञानदा, कोर्टाने या संदर्भात राज्य सरकारला पुन्हा एकदा एक शेवटची संधी देत असं स्पष्ट बजावलेलं आहे आणि शेवटची संधी 4 आठवड्यांची असेल. 4 आठवड्यात राज्य सरकारला आपलं प्रतिज्ञापत्र पूर्णपणे तयार करून हायकोर्टासमोर सादर करावं लागेल. त्याचबरोबर या संदर्भात जे सर्व अन्य याचिकाकर्ते आहेत, ज्यांची मध्यस्थीची याचिका आहे याच्यात, त्या सर्वांना 2 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे. या सर्वांनी 2 आठवड्यात त्यांचं जे काही म्हणणं आहे ते हायकोर्टासमोर ठेवायचं आहे आणि या संदर्भातली पुढची सुनावणी जी आहे ती 7 डिसेंबर रोजी ठेवण्यात आलेली आहे. आधी 5 डिसेंबर ही तारीख होती, मात्र विशेष सरकारी वकील रवी कदम यांनी काही कारणास्तव 7 डिसेंबर ही तारीख करून घेतलेली आहे. त्यामुळे आता हायकोर्टात 7 डिसेंबर रोजी या संदर्भातली पुढची सुनावणी होईल. यात संपूर्णपणे महत्त्वाची भूमिका बजावली ते विनोद पाटील, जे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्स नंतर हे प्रकरण जे हायकोर्टात सुरू झालंय. विनोद पाटील आपल्यासोबत आहेत. सर, आज तुम्ही कोर्टात होतात. कोर्टाने आता राज्य सरकारला शेवटची 4 आठवड्यांची संधी दिली आहे. याचिकाकर्ते या नात्याने तुम्ही काय सांगा? सर्वप्रथम तर आज पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तरुणांची फसवणूक झाली असं मी मानतो. काल रात्रीपर्यंत राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं की आमचं ॲफिडेव्हिट तयार आहे. काल रात्री जाहीर करण्यात आलं होतं की ज्येष्ठ विधी तज्ज्ञ हरीश साळवे साहेब या ठिकाणी येणार आहे. हरीश साळवे साहेब हे आमच्या वतीने, समाजाच्या वतीने माझ्यासाठी सुप्रीम कोर्टात उभे होते. काल त्यांना आम्ही ज्यावेळेस संपर्क साधला ते म्हणले मी भारतात अवेलेबल नाही, 22 तारखेला ते भारतात येणार आहे. याचा अर्थ सरकार हा टाइमपास करत आहे आणि कुठंतरी आमच्या मराठा समाजाच्या तरुणाच्या मूर्खामध्ये गणना करत आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, आमचे 2 शैक्षणिक वर्ष याच्यामध्ये गेले. 2 शैक्षणिक वर्षापासून लाखो विद्यार्थी आज घरी बसले, आवडीचं शिक्षण घेऊ शकत नाही. आणि निवडणुकीच्या वेळेस यांनी जाहीर केलं मराठा समाजाला आरक्षण देऊ. कालपर्यंत यांनी भूमिका घेतली. पक्षामध्ये ठराव मांडताय. मला एक सांगा, पक्षामध्ये ठराव मांडून का आम्हाला आरक्षण मिळणार आहे का? हे यांनी न्यायालयात मांडायला हवं होतं, परंतु आज ते पुन्हा एकदा उघडे पडलेत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की मराठा समाजाचा पुन्हा एकदा अपमान, फसवणूक राज्य सरकारने केली. पुराव्याची ते गोष्ट करता. मला एक सांगा साहेब, की पुरावे का 7 समुद्रापलीकडून आणायचे का? ह्या ठिकाणी यांच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे. राज्य सरकारने जर ठरवलं, गाव पातळीवर ग्रामसेवक आहे, तलाठ्यापासून जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव आहे. 7 दिवसाच्या आत मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आम्हाला आज संध्याकाळपर्यंत टाइम बाउंडिंग प्रोग्राम पाहिजे. तुम्ही किती दिवसात मराठा समाजाला आरक्षण देणार आहात? राजकीय भाषण आता कृपया बंद करा. आता आम्ही रस्त्यावर उतरलो, राजकीय भाषण मुळीच चालणार नाही. कोर्टात तुम्ही काय करणार आहे, तुम्ही जाहीरप्रमाणे काय भूमिका घेणार आहे हे मराठा समाजाला सांगा. आणि आता याच्यानंतर आमची काय भूमिका आहे काय नाही ते जर तुम्ही जोपर्यंत राज्य सरकार सांगणार नाही, आम्ही राज्य सरकारला आता आमचा मूक मोर्चा आहे, आम्ही शांततेत राहण्याचं सांगतो. त्यामुळे मी शांततेत त्यांना विनंती करतो, आता बस झालं, तुमचा वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवून सरकारने समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आपल्या माध्यमातून कळालं, आज माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद आहे. त्यांना मी विनंती करतो की 20 मागण्या ज्या राज्यामधून विविध भागातून आमच्या आल्या, प्रत्येक आठवड्याला तुम्ही पत्रकार परिषद घेतली पाहिजे. जसं याचिकाकर्ते सांगतायत की आता राज्य सरकारला शेवटची संधी देण्यात आलेली आहे आणि जो काही डेटा राज्य सरकारला कलेक्ट करायची, जी आकडेवारीची फेर तपासणी करायची ती त्यांना शेवटची संधी आहे 4 आठवड्यांची. आणि 4 आठवड्यात राज्य सरकारला सर्व याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यात आणि हायकोर्टात आता 7 डिसेंबरला या संदर्भातली जी पुढची सुनावणी आहे ती होणार आहे. ज्ञानदा, नक्की 7 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे. अमेय, तू राहाच आपल्यासोबत.